वाघ पिंजऱ्यात जरा घालीत आहे. समोरून मोळीवाला येतो. वाघ, मोळीवाले दादा, अहो मोळीवाले दादा, माझ्यावर दया करा, मला पिंजऱ्यातून सोडवा. मोळीवाला, कोण? पिंजऱ्यातला वाघ? वाघोबा, अहो तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात? वाघ, काय सांगू दादा, पारद्याच्या जाळ्यात सापडत होते हरिण, मला त्याची कीव आली, त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मीच सापडलो जाळ्यात. पारद्याने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले. मोळीवाला, असे? बर, मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडवू म्हणता? होय दादा, मी हरणावर दया केली तशी तुम्ही माझ्यावर करा. मोळीवाला, ते खरे, पण तुम्ही आहात वाघोबा, पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच कराल चट्टामट्टा, नको रे बाबा. वाघ, असे हो काय करता दादा, मी केलेल्या दयेचे हेच का फळ, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडतो. मोळीवाला, अरे रे वाघोबा, काय ही तुमची दशा, थांबा हा, हे पहा मी दार उघडले, चला या आता बाहेर. वाघ, बाहेर येऊन, दादा मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही, चला उड्यावर, मला फार तहान लागली आहे, मी पाणी पितो, मग तुमची मोळी तुमच्या घरी पोचवतो. मोळीवाला, हा पहा ओढा, प्या वाघोबा पाणी, किती गोड आहे या ओढ्याचे पाणी. वाघ, गोड तर खरेच, आता मला हुशारी आली, पण दादा मला फार भूक लागली हो, येथे तर खायला काहीच नाही, तुम्हीच एवढे आहात, मी तुम्हालाच खातो, दुसरे काय करणार. मोळीवाला, वा रे वा, हाच न्याय, मी तुमच्यावर उपकार केले त्याचे हे फळ होय, ते काही नाही, न्याय झालाच पाहिजे. समोरून लोपत छपत एक कोल्हा जातो, त्याला पाहत मोळीवाला, अहो कोल्होबा, जरा इकडे या. कोल्हा, काय दादा? मोळीवाला, हे बघा, मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवले, आता हा म्हणतो की तुलाच खातो, तुम्हीच न्याय करा. वाघ, होय कोल्होबा, तुम्हीच करा आमचा न्याय, माझे यात काय चुकले हेच मला कळत नाही. कोल्हा, पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही, चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ, तेथेच न्याय करू. वाघ, हा पहा पिंजरा. कोल्हा, एवढासा तर पिंजरा, त्यात तुम्ही कसे अडकलात, मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू. वाघ, पिंजऱ्यात शिरून, हे काय, असा शिरलो मी पिंजऱ्यात. कोल्हा, ते ठीक झाले, पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहे, ते तेव्हा बंद असेल नाही का? मोळीवाला, होय ना, तेव्हा दार बंदच होते. कोल्हा, कसे? दादा तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू. मोळीवाला दार बंद करीत, असे हे दार बंद होते, होय ना वाघोबा? कोल्हा, दादा आता काय विचारता त्याला, वाघोबा बसा आता पिंजऱ्यातच आराम करीत, आम्ही जातो, झाला आमचा न्याय. चला दादा, बरे आहे वाघोबा, राम राम.